उद्योगाविषयी मी तरुणांना सल्ला देणं एवढा स्वतःला अजून यशस्वी समजत नाही. पण एवढंच सांगतो, कोणतीही गोष्ट पॅशनशिवाय होत नाही. पॅशन आणि मेहनत मला असं वाटतं, की म्हणजे मी आयुष्यभर जे काही 28-29 वर्ष काम करतोय, की यशाला शॉर्टकट नसतो. आणि हे माझ्यामध्ये कुठल्याही क्षेत्रात हा नियम लागू पडतो. त्यामुळे मिरॅकल्स कोणी एक्सपेक्ट करू नयेत. प्रचंड मेहनत करावी. पॅशनेटली त्या कामाच्या मागे जावं. यश नक्की तुमच्या मागे आहे. मराठी तरुणांनी उद्योगाकडे वळावं असं तुमचं विचार. नक्कीच वळावं असं वाटतं. कारण मी स्वतः माझी नोकरी होती. 7 वर्ष नोकरी केल्यानंतर मी एक स्वतः फुल टाईम अभिनेता म्हणून झालेलो आहे. माझी आता स्वतःची एक छोटीशी प्रोडक्शन कंपनीसुद्धा आहे. माझा एक शो त्याच्यातून मी करतो. स्टेज शोज माझे होत असतात. रंगभूमीवर एकपात्री कार्यक्रम मी करतो त्याच्यात. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने बघा, धंदा म्हटलं की थोडीशी रिस्क आली. मराठी माणसाची मुळातच ती तयारी नसते रिस्क घ्यायची. त्यामुळे प्रत्येकाने थोडीशी रिस्क घेणं घेणं आता गरजेचं झालेलं आहे. आता बऱ्याच वर्षानंतर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना मराठी माणूस दिसतोय. SIPsमध्ये इन्व्हेस्ट करताना मराठी माणूस दिसतोय. जे पूर्वी नव्हतं. तुम्ही जर दुसरीकडे बघितलं, दुसरे जे गुजराती आहेत सगळे, ते गुजराती त्यांना बाळकडूच मिळालेलं असतं बिझनेसचं. तसं आपल्याकडे नसतं. आपल्याकडे कसं, नोकरी कर बाबा, यशस्वी हो, नोकरी कर. नोकरी मिळाली म्हणजे आयुष्यातलं सगळं मिळालं असं. पण आता तसं नाही आहे. सगळं बदललेलं आहे आणि मला खूप आनंद आहे की आज ज्या पॅनल्सवरचे डिस्कशन्स मी ऐकले, की डॉक्टर लहानेंसारखे मोठे, एवढी दिग्गज व्यक्ती आणि ज्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण सगळ्यांना आम्हाला इन्स्पायर केलं, ते खूप चांगलं होतं, खूप छान होतं. त्यामुळे आज खूप छान वाटतं इकडे येऊन. धन्यवाद. थँक्यू.